तर मित्रांनो, आजची ही अपडेट Google पे, फोनपे, पेटीएम किंवा कोणत्याही UPI ॲपने जर तुम्ही पेमेंट करत असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची अपडेट आहे मित्रांनो. 1 ऑगस्ट 2025 पासून UPIच्या नियमात बरेच बदल करण्यात आले. ते सर्व नियमात काय काय बदल झाले आहे त्याबाबतची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे मित्रांनो. त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण बघा, कुठेही स्किप करू नका. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे भूषण. BW एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती मी तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे मी अपलोड केलेल्या व्हिडिओची माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. तर बघा मित्रांनो, तर आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग झालेला Google पे, फोनपे किंवा पेटीएम याद्वारे आपण सतत पेमेंट करत असतो. त्यासाठीच मित्रांनो, तुम्हाला त्याच्या नियमावलीमध्ये जी बदल झाली तीसुद्धा माहिती असणे आवश्यक आहे. तर 1 ऑगस्ट 2025 पासून UPIच्या नियमात बदल झाले आहे. तर पहिला बदल असा आहे की तुम्हाला आता दिवसातून फक्त 50 वेळाच तुमचा बॅलन्स हा चेक करता येणार आहे. कारण बरेच जण रेग्युलरली बॅलन्स चेक करायचे, त्यामुळे सर्व्हर हे स्लो व्हायचं. तर आता तुम्हाला फक्त दिवसातून 50 वेळाच हा बॅलन्स चेक करता येणार आहे. तर दुसरा आणि मोठा बदल असा आहे, ज्यावेळेस तुम्ही कोणालाही पेमेंट करतात तर रिसिव्हरचं ओरिजिनल नाव तुम्हाला ॲपमध्ये आता शो होणार आहे. त्यामुळे मित्रांनो, तुमचे फ्रॉड ट्रान्झॅक्शन किंवा चुकून दुसऱ्याच्या अकाउंटवर पैसे जाणे हे टाळलं जाईल. त्यानंतर जो तिसरा बदल नियमामध्ये करण्यात आला आहे, तुमच्या मोबाईल नंबरशी लिंक जे तुमचे खाते आहेत ते तुम्ही फक्त आता दिवसातून 25 वेळाच चेक करू शकणार आहात. आणि त्यानंतर चौथा जो बदल आहे त्यामध्ये तुमचे जे ऑटोपे ट्रान्झॅक्शन असतात, नेटफ्लिक्स, हॉटस्टार किंवा इतर जे काही तुमचे ऑटोपे ट्रान्झॅक्शन असतील ते तुमचे फक्त आणि फक्त आता नॉन पीक आवर्समध्येच हे प्रोसेस होणार आहे. म्हणजे सकाळी 10 वाजेच्या आत, त्यानंतर दुपारी 1 ते 5च्या आत आणि नंतर रात्री 9:30 नंतरच तुमचे हे ऑटोपे ट्रान्झॅक्शन प्रोसेस होतील. मध्ये कोणत्याच काळात प्रोसेस होणार नाहीत. तर मित्रांनो, जर तुम्ही UPI वापरत असाल, Google पे, फोनपे, पेटीएम, तर तुमच्यासाठी हे नियम खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट व्हिडिओ हे तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत.